हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण वर्ग समीकरणे या टॉपिकमध्ये 4 गुणांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते घेणार आहोत. आजच्या टॉपिकमध्ये आज आपला एकच प्रश्न कवर होणार आहे. मी पूर्णपणे सॉल्व केलेला आहे. तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते, नीट व्यवस्थित समजेल असा. पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे. एक टाकी 2 नळांच्या साहाय्याने 3.113 मिनिटात पूर्ण भरते. ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 3 मिनिटे जास्त लागतात, तर प्रत्येक नळाने ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल? वेळ विचारला, किती वेळ लागेल. दोन्ही टाके त्यांनी 2 टाक्या दिल्यात. मग आता उत्तर लिहिताना काय लिहिणार? उत्तर कसं लिहायचं? समजा मोठ्या नळाने भरण्यास x मिनिटे लागतात. मोठ्या नळाने आधी किती मिनिटे लागतात आपण हे कन्सिडर केलं, x मिनिट लागतात. तर लहान नळाने ती टाकी भरण्यास x+3 मिनिटे लागतील, बरोबर. कारण 3 मिनिटे जास्त लागतात. त्यांनी इथं उदाहरणात दिलेलं आहे, लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 3 मिनिटे जास्त लागतात. आधी आपण काय कन्सिडर केलं? मोठ्या नळाने भरण्यास x मिनिटं लागतात, तर लहान नळाने भरण्यास 3 मिनिटं तिला जास्त लागतात. मग x+3, बरोबर. आपण जे उदाहरणात दिलंय ते इथं लिहिलं. त्यानंतर मोठ्या नळाने 1 मिनिटात 1/x टाकी भरेल, बरोबर. मोठ्या नळाने 1 मिनिटात किती भरेल? इथं त्यांनी किती दिला टाईम? 3.113 मिनिटात. तर 1 मिनिटात किती आहे? 1/x मिनिटे लागतील, बरोबर. टाकी भरेल तेवढ्या मिनिटात, 1 मिनिटात. आपण 3 मिनिटावरून 1 मिनिटाचं कन्सिडर केले, 1/x टाईम लागेल. इथं दिला आहे 3.113, तर 1 मिनिटात 1/x टाकी भरेल. तर लहान नळाने 1 मिनिटात किती टाकी भरेल? 1/x+3 इथं दिलेलं आहे. किती टाकी भरणे? लहान नळाने टाकी भरण्यास x+3 मिनिटे लागतात. याच्यावरून 3 मिनिटावरून 1/x+3 उदाहरणात दिले, त्याचप्रमाणे आपण खाली प्रत्येक स्टेप बाय स्टेप लिहून घेत आहोत. मग आता दोन्ही नळ 1 मिनिटात किती भरतील? आपण इथं काय केलं? 1 मिनिटात मोठ्या नळाने 1/x, लहान नळाने 1/x+3 मिनिटे लागतील, बरोबर. 1 मिनिटासाठी दोन्ही नळाने भरले तर. आणि त्यानंतर काय बघा, एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे, मोठ्या नळाने 3.113 मिनिटात किती भरेल? 3.113 गुणिले 1/x. 1/x आपण काय केलंय? मोठ्या नळाने 1 मिनिटात, बरोबर. 1/x मल्टिप्लाय केलं आपण, इक्वल टू काय आलं ते सॉल्व करा. बघा, 13 त्रिक 39, 39 आणि 1 40, 40 × 1 40च, आणि 13 गुणिले x 13x टाकी भरेल, 40/13x, बरोबर. आता लहान नळाने 3.113 मिनिटात किती भरेल? 3 मग जे दिलेलं आहे मिनटं, 3.113 गुणिले 1 मिनिटात आपण काय कन्सिडर केलंय? 1/x, म्हणून 1/x याला मल्टिप्लाय केला, बरोबर. समजतंय का? ओके, चला. मग आता परत ह्यांचा पण गुणाकार करा. सॉरी, लहान नळाने आपलं चाललेलं आहे ना. लहान नळाने 1/x+3, बरोबर. x+3 कन्सिडर केलं. लहान नळाने 1 मिनिटात 1/x+3, त्याला मल्टिप्लाय करा. 3 जो उदाहरणात टाईम दिला आहे 3.113 गुणिले 1/x+ 1 मिनिटाचा टाईम मल्टिप्लाय केला, बरोबर. किती येणार? 13 39 अधिक 1 40, आणि हा 40 × 1 40च, आणि मग 13 गुणिले x+3 टाकी भरेल. पुढे लिहा. आता दोन्ही नळांच्या साहाय्याने 3.113 मिनिटात किती भरेल? जे आपण इथं सॉल्व करून घेतलंय, 40/13x + 40/13x+3, बरोबर. टाकी भरेल दोन्ही नळांच्या साहाय्याने. दोन्ही नळांच्या साहाय्याने आपण आधी 1 मिनिटाचं काढून घेतलं. 1 मिनिटावरून जो उदाहरणात 3.113 आहे ते लिहून घेतलं, बरोबर. जे उदाहरणात दिलेलं आहे तेच आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करतोय. मग आता दिलेल्या माहितीनुसार दोन्ही नळांच्या साहाय्याने ती टाकी 3.113 मिनिटात पूर्ण भरेल, बरोबर. दिलेली माहिती आहे 3.113 मध्ये ती टाकी
पूर्णपणे भरेल. मग आता काय करायचं आहे, आपण जे इथं सॉल्व करून घेतलेलं आहे 40/13x मोठ्या नळ्याने ते टाईम आपल्याला आला आहे 3 किती वेळ लागेल 40/13x. लहान नळाने 3.1/13 या मिनिटात टाकी भरण्यासाठी किती आपलं आलं आहे 40/13 ऑफ x + 3 = 1 बरोबर =1. आता हे इक्वेशन सॉल्व करा. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन आधी काय करावं लागेल 40/13 दोन्ही ठिकाणी 40/13 मग आपण हे कॉमन घेऊ शकतो. मग मी 40/13 हे कॉमन काढले. त्यानंतर मग इथं काय राहील 40/13 बाजूला इथं काहीच नाही म्हणजे 1 कन्सिडर केला जातो. 1/x + 1/x + 3 = 1. त्यानंतर बघा 40 ह्याला गुणिले आणि हा 13 इकडे जाणार बरोबर छेद इकडे गुणिले होणार 40 ऑफ ब्रॅकेट 1/x + 1/x + 3 = 13 गुणिले 1 13च बरोबर. आता परत पुढे 40 आहे असं ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x + 3 × 1 x + 3 आणि x × 1 + x मांडलं बरोबर. ह्याला हे गुणाकार केला आणि त्यानंतर हे गुणाकार केलं हे प्लस x × 1 xच येणार. मग ह्यांचं परत ह्यांचा गुणाकार करा x × x + 3 = 13 वरतून आले आहे असं. त्यानंतर पुढे काय केलं आपण त्यानंतर ह्यांचा परत तिरकस गुणाकार करा 40 इथे बघा यांचा गुणाकार करा 40 गुणिले x + x 2x + 3 इथं येईल बरोबर. आणि ह्यांचा हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 13 गुणिले x इथं काय होणार x गुणिले x x² प्लस 3x बरोबर. बेगा मी इथं मांडून घेतलंय 40 गुणिले 2x + 3 बरोबर 13 ऑफ x² + 3x ब्रॅकेट सॉल्व केला. त्यानंतर बघा यांचा गुणाकार केला तर किती येतो 40 गुणिले 2x 80x प्लस 40 गुणिले 3 120 बरोबर = 13 × x² 13x² प्लस 13 गुणिले 3 33 39x बरोबर. मग आता हे इक्वेशन x एका बाजूला घ्या x जो आहे तो आपण एका बाजूला घेऊ बघा x² 13x² मायनस x च्या टर्म आपण बाजूला घेतो -13x प्लस हा 80x प्लस 120 = 0. आता हे सॉल्व करा -13x² वजा 39x अधिक 80 किती राहिले 41. मोठ्या संख्येला चिन्ह अधिकचं आहे म्हणून इथं 80तून 39 घालवले आणि मोठ्या संख्येचा चिन्ह दिले 41x अधिक 120 बरोबर 0. आता पहा ह्यांचं बघा इथं पहिल्या संख्येला वजाचं चिन्ह आहे मग ते वजाचं चिन्ह घालवण्यासाठी आपण प्रत्येक संख्येचं चिन्ह बदली करायचं. मग हे वजा आहे ते 13x² म्हणजे प्लस होणार आणि हे प्लस आहे ते मायनस इथं पण प्लस आहे तो मायनस होणार बरोबर. कारण पहिल्या संख्येचं हे चिन्ह घालवण्यासाठी आपण प्रत्येक पदाचं चिन्ह बदललं. त्यानंतर आता बघा इथं मी चिन्ह बदलून घेतलेले सगळ्या वरच्या इक्वेशनचे चिन्ह बदलले. आता बघा आपल्याला 2 अशा संख्या शोधावल्या. आता हे इक्वेशन आलं बरोबर. हे इक्वेशन आपण अवयव पद्धतीने सॉल्व करू शकतो. अवयव पद्धतीने कसं सॉल्व करणार बघा आपल्याला हे इक्वेशन ax² + bx + c या फॉर्ममध्ये आलं का आलं = 0 या फॉर्ममध्ये आलं. मग आपण अवयव पद्धत यूज करतो. आता पहिल्यांदा काय आहे 13x². आता इथं पहिल्या पदाच्या एक्सच्या अगोदर संख्या आली तर आपण काय करतो पहिली संख्या आणि c म्हणजे तिसरी संख्या यांचं मल्टिप्लिकेशन करतो आणि त्या संख्येचा जो गुणाकार आहे ती संख्या गुणाकार आल्या पाहिजे. मधली संख्या त्यांची बेरीज वजाबाकी जी दिलेली मधली संख्या आहे b टर्म ती आली पाहिजे बरोबर. मग आपल्याला ह्यांचा गुणाकार करून आता गुणाकार बघा करून मी तुम्हाला सांगते. आता बघा आपल्याला काय करावं लागेल 13 गुणिले 120 तुम्हाला समजण्यासाठी लिहिते 120 गुणिले 13 किती येते 13 0 0 13 दुने 26 हातच्या आले 2 आणि 13 1 13 13 2 15 म्हणजे त्यांचा गुणाकार 1560
म्हणजे 1560 आणि वजाबाकी 41 आली पाहिजे. अशा दोन संख्या आपल्याला शोधावे लागतील. बरोबर. मग आपण आपल्याला कसा अवयव काढणार? 13 गुणिले 120 अवयव आपल्याला दोन संख्या शोधायच्यात. मग आता संख्या शोधणार 13 गुणिले 5 ने 120ला भाग जातो, म्हणजेच 5 गुणिले किती येणार? 5 दुने 10 राहिले इथं 5 चोक 20 म्हणजे 24. बरोबर. 13 पंचे 65 गुणिले हा 24. आता 65 गुणिले 24 करा. 65 24. बघा ह्याचे अवयव कसे पाडायचे? दोन संख्या शोधायच्या कशा? पहिले ह्या दोन्ही संख्या लिहून घ्या. 13 गुणिले 120 आपल्याला हा गुणाकार आलेला आहे, त्यांचा गुणाकार करून घ्या. त्यानंतर 13 गुणिले 120, 120चे फॅक्टर पडतात. 13चे पडतात का? नाही. मग 120चे पडतात. मग 120ला बघा, मग मी हे 13 गुणिले 120 पहिल्या दोन संख्या लिहून घेतल्या, त्यांचं फॅक्टर पाडले. 13 गुणिले 5 ने 120ला भाग जातो म्हणून 5 गुणिले 24. आता 13 गुणिले 5 करा, किती आले? 65 आणि गुणिले 24. आता 65 आणि 24. आता ह्या संख्यांचा बघा गुणाकार करून पहा. 1560 येतोय का? बरोबर. 24ने 65ला गुणलं तर 1560 येतोय. बरोबर. पण त्यांची वजाबाकी वजा 41 येते का? हो. 65मधून बघा 24 घालून पहा. 65मधून 24 गेलं तर 41 येतं. 65 वजा 24. बघा 5तून 4 गेला 1, 6तून 2 गेले 4. बरोबर. 41. पण आपल्याला वजा 41 पाहिजे. मग आपल्याला काय करावं लागेल? 65ला वजाचं चिन्ह आणि 24ला, मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह आणि लहान संख्येला अधिकचं चिन्ह, कारण त्यांचा गुणाकार वजा 1560 आला पाहिजे. मग परत ह्या संख्या घेतल्या, मग त्या संख्या ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. बघा 13x² - 65x + 24x - 120 = 0. कॉमन फॅक्टर बाजूला घ्या. 13x ह्यातून कॉमन निघाला, ब्रॅकेटमध्ये राहिले x, इथं x राहिला कारण x² आहे, मग इथं 1x राहतो. बरोबर. x - 5 कारण 13 पंचे 65. x ऑलरेडी कॉमन काढलेला आहे. प्लस 24 ह्यातून काय निघतो कॉमन? 24 ब्रॅकेटमध्ये x - 5 कारण 24ने 5ला गुणलं तर 120 येते, कारण इथं आपण ऑलरेडी केलेलं आहे. = 0. एक कॉमन ब्रॅकेट लिहून घ्या. x - 5 कॉमन आहे, लिहून घेतला. त्यानंतर 13x + 24 लिहून घ्या = 0. मग x - 5 ब्रॅकेट सेपरेट करा. x - 5 = 0 किंवा 13x + 24 = 0. मग 13x = हा प्लस आहे तो काय होणार? -24 होणार. x ची व्हॅल्यू काढा -24/, कारण हा मल्टिप्लाय आहे, हा इकडे आल्यावर काय होणार? डिवाइड, म्हणजेच 13. आणि हा x = आहे तो काय होणार? प्लस. पण आता बघा वेळ -24/13 हे वेळ असा निगेटिव्हमध्ये असतो का? म्हणजेच ऋण संख्या असते का? नाही. मग ही कोणतीही संख्या अग्राह्य आहे. ग्राह्य कोणती संख्या धरली जाईल? फक्त x = 5. बरोबर. मग x + 3 करा. मग x ची किंमत तिथं टाकून द्या. 5 + 3 = 8. मग लहान नळाने बघा, मोठ्या नळाने किती टाईम लागेल? मोठ्या नळास 5 मिनटं लागतील, x = 5 आलाय म्हणून. आणि लहान नळास किती लागेल? लहान नळास 8 मिनटे लागतील. आपण x + 3 = ते सॉल्व केले, जी x ची व्हॅल्यू पुट केली ती. बरोबर. समजलं का? हे एक्झाम्पल खूप मोठं आहे, खूप समजून घेऊन हे एक्झाम्पल सॉल्व करावं लागणार आहे. नीट समजून घ्या आणि हे एक्झाम्पल सॉल्व करा. इक्वेशन मोठं आहे, इक्वेशन मोठं निघतं, त्यानंतर ते इक्वेशन सॉल्व करता आलं पाहिजे. मायनस प्लस इकडं तिकडं झालं तर पूर्ण प्रॉब्लेम चुकू शकतो, त्यामुळे नीट समजावून घ्या आणि हे इक्वेशन सॉल्व करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये शॉर्टमध्येच मी अजून काही महत्त्वाचे जे प्रश्न राहिलेत ते असाइनमेंटसाठी तुम्हाला देऊन टाकेल. शॉर्ट व्हिडिओ उद्याचा असेल, त्यामध्ये देऊन टाकते. तुम्ही त्याची घरी नक्की प्रॅक्टिस करा. मे बी तुम्हाला खरंच एक्झाममध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल आणि होईलच. ठीक आहे. चला, थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात आपण नेक्स्ट एक्झाम्पल्स.